नमस्कार, मी वैद्य निलेश पाटील, MD आयुर्वेद. वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत किंवा मुलं होण्याच्या कोणत्याही ट्रीटमेंटच्या बाबतीत लोकांमध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा गैरसमज किंवा सगळ्यात पहिला गैरसमज जो काय आहे, ते आयुर्वेदामध्ये वंध्यत्वाची ट्रीटमेंट आहे का, हाच पहिला गैरसमज आहे. म्हणजे ट्रीटमेंट आहे का नाही ह्याच पहिला विश्वास नाही आहे. दुसरं म्हणजे आयुर्वेदाला खूप वेळ लागतो. हा तर खूप म्हणजे हा एक मोठा मेजर हे आहे. आणि ह्या दोनच सगळ्यात महत्त्वाचे आयुर्वेदाचे पहिला मिसकन्सेप्शन लोकांमध्ये आहे. पण कसं आहे, पेशंट आमच्यासमोर आता जे काही 15 वर्ष प्रॅक्टिस झाली त्या प्रॅक्टिसमध्ये बघितलं आहे, पेशंट ॲलोपॅथीमध्ये 20 वर्ष ट्रीटमेंट घेतो. म्हणजे तो त्याची नॉर्मल ट्रीटमेंट 5-6 वेळा IVI, 3-4 वेळा IVF असं करून लग्नाला 15-15 वर्ष त्याची ट्रीटमेंटमध्ये खर्च घातलेले असतात. आणि आयुर्वेदामध्ये त्याचं जर आम्ही म्हणत असेल की तुझे 7 धातू जर सुधारले तर तुला गर्भ आणण्याचे चान्सेस आहेत, तर आयुर्वेदामध्ये 7 धातू सुधारणं, 3 दोष, 7 धातू आणि 3 मिळेल हे सगळं सुधारायला तुम्हाला 3 ते 7 महिन्याचा कालावधी, जास्तीत जास्त 7 ते 8 महिन्याचा कालावधी आहे. तर आयुर्वेद हळू गुण देतो का, तर नक्की नाही. आत्तापर्यंत जे हजारो पेशंट जे ट्रीट केलेत त्याच्यावरून एवढं सांगतो की ज्यांना 15 वर्ष ट्रीटमेंट ॲलोपॅथीची सर्व झालेली आहे, इवन 3-3, 4-4 वेळा IVF अनसक्सेस होऊन जेव्हा पेशंट येतात आणि त्यांना जर 8 ते 9 महिन्यामध्ये आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट होऊन सक्सेस होऊन गर्भधारणा बाळ होत असेल, तर आयुर्वेद नक्की फास्ट गुण देतो. कारण आयुर्वेद मुळाकडे विचार करणार आहे. मला फक्त मी रिपोर्ट्स बघून आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला कधीच ट्रीटमेंट देणार नाहीत. रिपोर्ट्स फक्त ठीक आहे, एक गाईडलाईन म्हणून हे करता येईल, पण बेसिक सिद्धांत वापरलं तर 3 ते 7 महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे लोकांना गर्भधारणा होत असते. तर आयुर्वेदामध्ये उशिरा गुण येतो किंवा आयुर्वेदामध्ये वंध्यत्वाची ट्रीटमेंट नाही, हा गैरसमज फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तो पेशंटने नक्की मनातनं काढून टाकला पाहिजे. धन्यवाद.